हाय हॅलो नमस्कार. भारतात जसे उन्हाळा पावसाळा हिवाळा असे 3 ऋतू असतात, तसे अमेरिकेत किती ऋतू असतात? तर अमेरिकेत 4 ऋतू असतात. पहिला असतो तो विंटर. तो येतो डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी ह्या 3 महिन्यांमध्ये. विंटरमध्ये अमेरिकेमध्ये प्रचंड थंडी असते आणि प्रचंड स्नोफॉल होतो. हा झाला पहिला विंटर सीझन. दुसरा सीझन येतो तो येतो स्प्रिंग सीझन. तो असतो मार्च, एप्रिल, मे ह्या 3 महिन्यांमध्ये. तर स्प्रिंग सीझनमध्ये काय होतं की झाडांना पालवी फुटते, छान झाडांना खूप छान छान फुलं येतात. स्प्रिंग सीझनमध्ये इथे खूप छान छान आउटडोअर ॲक्टिव्हिटीज असतात, कारण 3 ते 4 महिने लोक थंडीमध्ये लॉकडाऊनसारखे घरात बसलेले असतात. ते सगळे बाहेर पडतात. ट्युलिप फेस्टिवल, चेरी ब्लॉसम फेस्टिवल असे वेगवेगळे फेस्टिवल्स असतात. तर हा झाला दुसरा सीझन, स्प्रिंग सीझन. तिसरा सीझन असतो तो असतो जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्यांमध्ये समर सीझन, म्हणजे की आपला उन्हाळा. सो मुलांना उन्हाळ्यामध्ये इकडे सुट्ट्या असतात 3 महिने. सो लोक बीचवर वगैरे वेकेशनसाठी जातात. तर ऊन फारसं इथे लागत नाही, फारसं खूप सगळं असं ऊन नसतं, पण असतो, उन्हाळा असतो. त्यानंतर अमेरिकेतील चौथा आणि शेवटचा सीझन असतो तो म्हणजे फॉल सीझन. तर फॉल सीझनमध्ये काय होतं, तर फॉल सीझनमध्ये इकडच्या झाडांची सगळी पानं गळून जातात. तर फॉल सीझन केव्हा असतो, तो असतो सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये. फॉल सीझनमध्ये फॉल फेस्टिवल किंवा फॉल कलर्स बघायला लोक बाहेर पडतात. इथे तुम्हाला दिसत असेल हे सगळे फॉल सीझनचे पिक्चर्स आहेत. तर अमेरिकेतील 4 ऋतू अशा प्रकारे असतात. तुम्हाला जाणून घेऊन काय वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.